कशा आहात? आय होप मजेत असाल. तर तुम्ही हा सुंदरसा गाऊन जो बघता आहे, तो मी शिवलेला आहे. कसा शिवलाय कमेंटमध्ये नक्की सांगा. खाली पूर्ण घेर याचा असा आहे, बघू शकता. पूर्ण अनारकली टाईप. तुम्हाला जर याचं कटिंग आणि हे पाहिजे असेल तर मला नक्की सांगा. मी तुम्हाला दुसरा गाऊन शेअर करेल की कसा मी हा शिवला म्हणून. खूप छान असा घेर पडला याचा. आणि माझ्याकडे ओल्ड साडी होती, म्हणजे ती पडून होती, मी काय वापरत नव्हती, त्याच्यामुळे म्हटलं आपण ड्रेस तर घालतोच ना, म्हणून मग मी असं गाऊन करून त्याचा शिवलाय. वन पीस अनारकली. बघू शकता तुम्ही, सुंदर फिटिंग वगैरे अशी आलेली आहे आणि कळ्या खूप छान पडलेल्या आहेत. हे बघा, मला तर खूप आवडलाय. तुम्हाला जर याची कटिंग बघायची असेल, स्टिचिंग, तर मग मी तुम्हाला नक्की सांगेन. मला कमेंट करा की दाखवा म्हणून, तर मी तो व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करते. ब्लॉग दुसरा मी जेव्हा शिवेन ना, तेव्हा मग मी तुम्हाला त्याचं स्टिचिंग आणि कटिंग दोन्ही दाखवते. तर कमेंट करून सांगा मला मी नक्की हा गाऊन कसा शिवला. ओके. मागचा गळा बघा मी असं घेतलाय आणि पुढचा असं घेतलाय. दोन्ही सेम घेतले, फक्त थोडा छोटा मोठा घेतलेला आहे बस. बाकी घेर आणि कळ्यांचा शिवलेला आहे मी. तुम्ही बघू शकता इथे कळ्या दिसतात. हे बघा, कळ्या दिसतात. सो असा शिवलाय मी. नक्की कमेंट करून सांगा मला. सो गाऊन नक्कीच चांगला वाटला असेल तुम्हाला, असं वाटतं मला. कारण की मला दिवसा वेळ नाही भेटत ते शिवायला, त्याच्यामुळे मी व्हिडिओ पण शूट नाही करू शकत. नाहीतर मी स्टार्टिंगलाच त्याचा व्हिडिओ शूट करणार होते की मी कसं स्टार्ट केला काय ते, साडी घेऊन, जुन्या साडीचा. पण नाही, मी 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 एकदा कशी कटिंगला बसली आणि याला करायला बसली ना, तर मग मी करतच जाते. मी व्हिडिओ वगैरे नाही केला, पण मी नेक्स्ट टाईम करेल. आता जर समजा मला ब्लॅक साडीचा एक शिवायचा आहे, जसा माझ्याकडे व्हाईट आहे तसा मी शिवणार आहे, तर मी तुम्हाला तो नक्की दाखवते की कसा काय. कारण मी डायग्राम वगैरे काढून मग करते ना पुढे, म्हणजे डायग्राम काढून मग मला ते जमतं. त्याच्यामुळे तर प्रत्येकाची शिवण्याची आणि याची पद्धत वेगवेगळी असते. त्याचा कपडा इकडे पडलेला आहे, तुम्ही बघू शकता. इकडे अर्धा कपडा पडला, इथं तिथे कपडे झालेले आहेत. तर ही थोडीशी साफसफाई करावं लागेल मला. ठीक आहे, होईल. पण पाणी आमच्याकडे आज लेट आले. पाणी आले 4 वाजता, वाजलेत आता, उशीर झालेला आहे. तर उशीर पण झाला आहे आणि सगळ्याच गोष्टीला उशीर झाला आहे. आज ब्लॉग पण मी व्यवस्थित नाही काढला. मी फक्त तुम्हाला गाऊन दाखवला, म्हणजे वन पीस दाखवला की मी तो कसा शिवला म्हणून. झालं असं आहे की बाबा पडलेत आमचे शिडीवरनं. तर शिडीवरनं पडले तर त्यांना म्हणजे लागले, खूप लागलेलं आहे. आमचे बाबा बघितले असतील तुम्ही, ब्लॉग कधी बघितलं, म्हणजे माझे अजल सासरे म्हणून असं बोलतो आहेत ते. तर तुम्ही बघितलं नसेल तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणजे ते ब्लॉग नक्की बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला बाबा दिसतील. तर ते त्यांना आता व्यवस्थित चालता वगैरे येत नाही, जास्त वय झाल्यामुळे. तर मग अशी आम्ही घरामध्ये होतो, जेवायला जस्ट बसणार होतो. हे बघू शकता तुम्ही, जेवण वगैरे केलं आहे आणि सम्राटचे पप्पा गेलेत, म्हणजे दवाखान्यात घेऊन गेलेत. झाला विषय असा की ते चालत होते, झोल गेला त्यांचा चालता चालता, तर ते डोक्यामध्ये ना अशी म्हणजे एवढी एवढी पोच पडले, तर खूप रक्त गेलं. इथल्या म्हणजे लोकल, म्हणजे आपल्या हॉस्पिटलमध्ये इथं दवाखान्यात नेलेलं, तर ते बोलले की तुम्हाला टाकेच पाडावं लागणार. त्याच्यामुळे मग आता सम्राटच्या पप्पांनी कसं तरी हे केलं जेवण. सकाळपासून आता जेवायला आलेले, त्याच्यामुळे ब्लॉग पण मी व्यवस्थित शूट करू शकले नाही, नाही काही शूट केलं. तर मग आता धावपळीमध्ये गेले त्यांना दवाखान्यात घेऊन, आणि बघू आता काय होतं काय नाही. ते का त्यांना टाके पाडायला सांगितले. आधीच चालता येत नाही आणि तब्येत एक तर खूप खराब आहे त्यांची, त्याच्यामुळे. सो यामुळे मी काय ब्लॉग शूट केला नाही. आणि पाणी पण आमचं आज लेट आलं, त्याच्यामुळे आम्हाला बाहेर पडता येत नाही. कारण की पाणी एकदाचं होऊन जातं तर आपल्याला कुठे जाता येतं तरी येतं, पण मग आता पाणी पण लेट आले. तुम्हाला आवाज पण येत असेल पाण्याचा, त्याच्यामुळं लेट झाले. त्याच्यामुळे काही कामं पण सुचत नाही मला. आणि मी काल जो ब्लॉग टाकला होता माझ्या मिस्टरांचा आणि माझा, की तुम्हाला बड्डे गिफ्ट काय पाहिजे, त्यावरती मला खूप सारे कमेंट असे आले आणि फोन पण आले की
म्हणजे काही जणांनी असे म्हणजे फ्रेंड्स होते की करू दे लग्न, त्यांना करायचं आहे तर दुसरं लग्न, तू मोकळी होऊन जाशील, असं तसं म्हणजे त्यांनी कमेंट केले आणि खूप मजा आली. सो त्यांनी एक एंटरटेनमेंट म्हणून म्हणजे असे बोलले होते की असं असं आहे, म्हणजे मला असं गिफ्ट पाहिजे. आणि सोन्याचा विषय तर विचारायलाच नको. सोन्याचा विषय लय हार्ड आहे आमच्या इथं, म्हणजे सोनं पाहिजे. मजा घेत होते खरं म्हणजे बघायला गेलं तर माझी, की मी काय करू शकते म्हणून असं. तर त्या विषयावर चर्चा चालू होती आमची. तर आता गेले दवाखान्यात आणि आता खूप टेन्शनमध्ये आहेत. आता एवढे टेन्शनमध्ये आहेत ना की विचारायला नको, कारण की बाबा पडलेत त्याच्यामुळे. सो गेलेत दवाखान्यात, आता येतील तेव्हा मी तुम्हाला घेईलच, दाखवेलच ब्लॉग तो. तर अशीच मजाक मस्ती चालू होती आमची. तर मी पुढचा ब्लॉग तुम्हाला ड्रेसचा दाखवेल. ब्लॅक कलरचं प्लेन साडी आहे माझ्याकडे, मला त्या प्लेन साडीचा ड्रेस शिवायचा आहे. तर त्याचं तुम्हाला मी व्हिडिओ नक्की शेअर करेल, बघत राहा तुम्ही. हे बघा आमच्याकडे आलेलं पाणी. आमच्याकडे विषय डायरेक्ट मशीनचा असतो. मशीन असलं तर म्हणजे पाणी आमच्याकडे वरती चढतं, नाही तर आमच्याकडे पाणी वरती चढत नाही. तुम्ही इकडे बघू शकता पाणी. आता हे इथे चालू ठेवलेलं आहे, कारण की इकडे मी भांडे वगैरे घालते आणि वरती टाकीला नळ चालू, म्हणजे वरती चालू करून ठेवलं आहे ना बटन, त्याच्यामुळं. तर मग आता हे सगळं झालं ना, मग संपलं पाणी, मग खालच्यांना पण पाणी भरायचं, मग ते आम्हाला बंद करावं लागतं. असा सीन असतो मुंबईमध्ये. तर असा विषय असतो पाण्याचा आमच्याकडे. तर सम्राट गेलेला आहे शाळेत. सम्राटला पण स्कूलला बळजबरी पाठवलेलं आहे, कारण की त्याला स्कूलला जायचं नव्हतं. तो बोलत होता मला फिरायला जायचं. आणि म्हणजे असा कोणी तोंडातनं विषय काढला नाही की आपल्याला जायचं आहे, तर त्याला ना असं मनच राहत नाही. तो बोलतो मग मम्मी, मग आज स्कूलला आणि क्लासला सुट्टी आहे, टीचर दोघं गावाला गेल्यात. आम्हाला फिरायला जायचं असतं ना, मग त्याच्या स्कूलची टीचर, क्लासची टीचर फिरायला जातात, डायरेक्ट बोलतात की स्कूलला आणि क्लासला सुट्टी आहे, तुम्ही येऊ नका म्हणून. असा विषय आहे त्याच्यावाला. त्याच्यामुळे आम्ही त्याला सांगतच नाही. म्हणजे असं झालेलं की गाडी घेऊन थोडंसं जाऊ बाबा बाहेर म्हणून. तर त्याचं लगेच चालू झालं, मला स्कूलला जायचं नाही, मला असं करायचं नाही, मला तसं करायचं नाही. मग रडून पाठवले, फटके दिले, 2 चांगले रटके दिलेत आणि मग घाईघाईत घेऊन गेलेत सम्राटचे पप्पा. आणि यायला पण थोडासा उशीर होतो त्याला. संध्याकाळी दिवसभर स्कूलमध्ये असतो, आल्या की लगेच क्लासमध्ये जातो, त्याच्यामुळे तो पण थोडा वैतागून जातो. आणि असला थोडा वेळ मग बाहेर सासूबाईंकडे जाऊन खेळत असतो त्याच्यामुळे. तर बघूयात आता येईल थोड्याच वेळामध्ये, म्हणजे अजून वेळ आहे यायला, टाईम आहे. आल्यावरती मी तुम्हाला हे करेलच. आता जो पसारा आहे घरातला तो आवरून घेते, कारण की ते ड्रेसच्या नादामध्ये माझं काहीच काम झालेलं नाही. आणि पाणी पण लेट आले. आता तुम्हाला मी पाणी दाखवलंच. पाणी आले तर मग पाण्यामध्ये मस्त ताजं काम करून घेते, मस्त भांडे वगैरे करून घेते. मजा येते पाण्यात काम करायला. तुम्हाला पण मजा येत असेल ना. पाणी नसलं ना, म्हणजे पाणी जर नसलं आणि मला असं काम करायला सांगितलं ना, मग मला आळस येतो. पण मला पाणी चालू असलं ना असं काही काम करायला, हे म्हणजे मग मी एक ना एक वस्तू काढणार. मग ह्या वस्तूला घाण बघणार, त्या वस्तूला घाण बघणार, असं चालू असतं माझं. त्याच्यामुळं पाणी असल्यावर मला जरा बरं वाटतं. मी तिकडे पण आधी राहत होते ना खालच्या रूममध्ये, तिकडे पण मी असंच करायचे. तर पाण्याचं म्हणजे सकाळी पाणी यायचं ना, मग त्याच्यामध्ये माझं सगळं कामं वगैरे सगळं होऊन जायचे. आता इथे थोडंसं लेट येतं, 9:30ला येतं पाणी. 8:30ला का 9:30. कोण आवाज येतं? सॉरी, मला वाटलं मला आवाज येते कोणी, मला नाही देते. सम्राट आवाज आला मला म्हणून. तर पाणी आले तर घेऊयात आता कामं आवरून आपण आपली पटापट. भेटूयात आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सॉरी मी ह्या ब्लॉगमध्ये जास्त काही काढू शकले नाही, कारण की थोडासा हे झालं, म्हणजे आता समजून घ्या. तर मी अशा टायमाला लोकांना कसा ब्लॉग काढतो मला हेच पण नाही समजत. आणि असं लागलं बिगलं असेल तर माझी हिंमतच नाही होत. पण ठीक आहे, नातेवाईकांना पण अशा याच्यानेच कळतं की बाबा समजा लागलं तर मग समोर बघतील आणि फोन करतील की कशी तब्येत, काय आहे. तर याच्यासाठी बेस्ट आहे की बाबा नातेवाईकांना कळतं आहे की काय झालं काय नाही म्हणून. पण ठीक आहे, मी आता सांगितलं की पडलेत असं, तर मी नाही हे केलं. त्यांना नेले दवाखान्यात, त्याच्यामुळे मी काय ब्लॉग वगैरे शूट नाही करू शकले.
त्यासाठी रिअली सॉरी. आणि ड्रेसचा ब्लॉग मी आता नेक्स्ट टाईम नक्कीच तुम्हाला शेअर करते कटिंग आणि स्टिचिंग करताना, तर तुम्ही बघा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच प्रमाणे. बाय बाय.